आलेगाव तसेच चांदणी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विविध गावांमध्ये सुरू असलेल्या कथित अवैध दारू विक्रीमुळे महिला व कुटुंबीय त्रस्त असल्याचा आरोप करत महिलांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। गावांमध्ये दारूबंदी लागू करून अवैध दारू विक्री आणि वाहतुकीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। या मोर्चात आलेगाव येथील निलेश कापकर तसेच परिसरातील विविध गावातील महिला सहभागी झाल्या। दारू सहज उपलब्ध होत असल्याने अनेक कुटुंबांवर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचं महिलांनी सांगितले। दारूच्या व्यसनामुळे आर्थिक अडचण, कौटुंबिक वाद, महिलांवरील अत्याचार आणि सामाजिक वातावरण बिघडत असल्याचा मुद्दा त्यांनी प्रशासनासमोर मांडला। केवळ आश्वासन न देता गावागावात प्रत्यक्ष तपासणी करून अवैध दारू विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। महिलांच्या या मोर्चामुळे प्रशासनाचे लक्ष या गंभीर प्रश्नाकडे वेधले गेले असून पुढील कारवाईकडे नागरिकांचं लक्ष लागलंय। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी अकोला जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव यांचा रिपोर्ट। निलेश तोताराम कापकर आलेगाव येथील रहिवासी जिल्हाधिकारी कार्यालय येथे भव्य मोर्चा घेऊन आलेले आहेत। कारण त्या एरियामध्ये जसे की सावरगाव, झरंडी, नवेगाव, पाडसिंगी, पिंपळडोली, अंधार, सांगवी, पांडुर्णा, गोडेगाव, आलेगाव, जाम आणि उंबरवाडी या एरियामध्ये भरपूर प्रमाणात अवैध दारू विक्री होते। या महिलांच्या घरी त्यांना मारहाण होते आणि त्याबाबत हा एक गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे। म्हणून आलेगाव येथील निलेश तोताराम कापकर हे अकोला येथे जिल्हाधिकारी कार्यालय इथे भव्य मोर्चा घेऊन आलेले आहेत। तर त्यांच्या मागण्या जे दारूबंदी करण्यासाठी ते मागण्या करत आहेत। साहेब, अनेक दिवसांपासून आमच्या या आलेगाव, नवेगाव, झरंडी, जाम, सावरगाव, उंबरवाडी, नवेगाव, पिंपळडोळी या परिसरामध्ये काय होत आहे, दारूचा अफाट पूर वाहत आहे। आणि ही जी विषारी द्रव्य आहे ही नवसारी याच्यामुळे टाकल्यामुळे ती विषारी द्रव्य बनते आणि ती हातभट्टीवर गावात केल्या जाते, नाल्याच्या काठावर, नदीच्या काठावर। ही दारू 10 रुपये ग्लास, 20 रुपये ग्लास मिळते स्वस्तपणे। त्यामुळे लहान लहान 13-14 वर्षाचे मुलं व्यसनाधीन होत आहेत आणि 20-22 वर्षाचे मुलं फाश्या घेत आहेत। साहेब, या भागामध्ये हजारो महिलांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत। नवीन ज्या महिला नांदासाठी आलेल्या घरात त्यांना सांगितलं जाते की दारू पेत नाही हा मुलगा, नंतर महिन्याभरानं हा मुलगा दारू प्यायला सुरुवात करते आणि त्या मुलीचा संसार तुटून जातो। साहेब, अनेक संसार उघड्यावर पडलेले आहेत। अनेक मुलं, तरुण मुलं दारू पिऊन गाड्या चालवतात, अपघात होत आहेत। साहेब, जसं शहरामध्ये चेकिंग केल्या जाते चौकात की हा दारू पेतोय का नाही केलं जात, तोंडाला ते हे लावून, तसं ग्रामीण भागात कुठलीही व्यवस्था नाही आहे। कोणी सुद्धा दारू पेते महत्वाचं सांगतो तुम्हाला, व्हिडिओ आहे। उंबरवाडी गावातल्या महिला आहे तिथं आपण दारूचे डबे फोडले होते उंबरवाडी गावामध्ये। उंबरवाडी गावात दारूचे डबे फोडले, त्याच्यानंतर 2 दिवसानंतर साहेब दारूवाले आपल्या महिलांना मारायला आले होते ना, शिव्या दिल्या ना उंबरवाडी गावात। मी ठाणेदार साहेबांना फोन केला, साहेब म्हटलं अशी घटना होत आहे, महिलांना मारहाण होत आहे उंबरवाडी गावामध्ये। ज्या महिलांनी तुम्हाला मदत केली दारूबंदीसाठी त्या महिलांना मारहाण होत आहे। स्थानिक पोलीस स्टेशनचे साहेब म्हणले, निलेश, दोन्ही आपल्या ज्या गाड्या आहेत स्थानिक पोलीस स्टेशनच्या त्या बंद पडलेल्या आहेत आणि कुठलाही अधिकारी हजर नाही। तुम्ही आज आम्हाला म्हणता की काही झालं तर आम्ही पाहून घेऊ, काही झालं तर आम्ही पाहून घेऊ, आम्हाला लेखी द्या, आम्ही येऊ, ग्रामसभा बोलवा आणि तुम्हाला ते स्थानिक पोलीस स्टेशनचे अधिकारी जर तिथे येत नाही तर तुम्ही कधी येता? टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजसाठी ज्ञानेश्वर जाधव, अकोला।